चिंता करू नका, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. चिंता करू नका, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा विचार एक केवळ वाक्य नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जीवनात कधी ना कधी अशा प्रसंगांना सामोरे गेला आहे की जेव्हा सगळं काही विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. अपेक्षा भंग पावतात आणि भविष्याची चिंता वाटते. अशा वेळीच हीच एक ओळ, जे काही घडतं ते चांगल्यासाठीच, आपल्या मनाला आधार देते, धीर देते आणि पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकवते. आपण अनेकदा भविष्याची चिंता करत असतो. पुढे काय होईल? मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना? जर हे असं झालंच नसतं तर? अशा विचारांच्या गुंतेत आपण सापडतो. पण सत्य हे आहे की आयुष्य आपल्याला नेहमीच आपल्या भल्यासाठी घडवून आणत असतं. अगदी त्या क्षणी ते काही समजत नसतं. तर काही काळानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा समजतं की त्या प्रसंगाने आपल्याला घडवलं, शिकवलं आणि खऱ्या अर्थाने पुढे नेलं आहे. एक छोटं उदाहरण घ्या. एखाद्याला एखाद्या नोकरीतून काढलं तेव्हा त्याला असं वाटतं की आपलं आयुष्य संपलं. पण नंतर कदाचित त्याच माणसाला अशी संधी मिळते जिथे त्याचं खरं कौशल्य दिसून येतं आणि तो अधिक यशस्वी होतो. जर ती पहिली नोकरी सोडावी लागलीच नसती तर तो पुढच्या यशाला गवसणी घालूच शकला नसता. कधीकधी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि जातात. आपण खूप प्रेम करतो, पण तरीसुद्धा नाती काही टिकत नाहीत. त्यावेळेस हृदय तुटतं. पण पुढे जाऊन समजतं की ही माणसं आपल्या वाटेवर फक्त आपल्याला शिकवण देण्यासाठीच आली होती. त्याचमुळे आपण अधिक समजूतदार, शहाणं आणि आत्मनिर्भर झालो आहोत. या विचारांमध्ये एक आध्यात्मिक आणि एक मानसिक शांततेचा संदेश आहे. चिंता करून काहीही साध्य होत नाही. चिंता ही एक नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या विचारशक्तीला, उत्साहाला आणि निर्णय क्षमतेला मागे खेचते. जेव्हा आपण स्वीकार करतो की जे काही घडत आहे ते एक व्यापक योजनेचा भाग आहे, तेव्हा आपल्याला मानसिक शांतता आणि आत्मविश्वास लाभतो. आपण आयुष्यावर विश्वास ठेवायला शिकायला हवं. प्रत्येक संकट, अपयश किंवा अडचण ही एका नव्या संधीची सुरुवात असते. त्यावेळेस आपल्या मनात कितीही निराशा आली तरी थोडा धीर धरला, थोडी वेळ दिली तरच आपल्याला त्यामागचा खरा हेतू कळतो. म्हणूनच हे लक्षात ठेवा, चिंता करू नका, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आयुष्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि संकटालाही एक संधी म्हणून सामोरं जा. एक दिवस तुम्हालाही जाणवेल, प्रत्येक क्षण, प्रत्येक वळण आणि प्रत्येक निर्णय हे सगळं एक सुंदर प्रवासाचा भाग होता. कमेंट करून नक्की सांगा ही माहिती कशी वाटली. धन्यवाद.